योगेश मडवी कमेंट्री बॉक्स मध्ये आणि बिंदास इसवे असतील स्कोरर. हॅलो, थँक्यू राहुल, थँक्यू सो मच भागेश. नमस्कार क्रीडा रसिक, सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. अध्यक्ष चषक 2024 रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतात आणि सध्या बरेच सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन झालेत. 3 स्टार ग्रामीण टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट 3 स्टार त्यांना स्पॉन्सर आहे नक्कीच टी शर्टसाठी. तर ग्रामीण क्रिकेट नक्कीच आपण त्यांचं स्वागत करूया. बरेच सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जॉईन झालेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये पावसाची हजेरी आणि तेवढीच दमदार मॅच मैदानावरती होणार आहे. एका बाजूला शेलारपाडा संघ वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन त्यांनी घेतला आहे, परंतु दुसरीकडे नेवाई पाडा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये यंदाच्या सीझन मध्ये ज्या संघाने हाकार माजवला तो संघ मैदानाच्या आतमध्ये अर्थात नेवाई पाडा मैदानावरती खेळतोय. सलामीसाठी अनिल आणि नॉन स्ट्रायकरवरती आपण पाहतोय निलेश जाधव आणि अनिल. अनिल मात्रे सेकंडवरती. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर अगदी वेगानं सरळ चाललाय, परंतु इथे एक रिस्की रन्स त्या ठिकाणी कंप्लीट केली बाईच्या स्वरूपामध्ये. डेंजर झोन कडे सध्या धावत होते निलेश जाधव. प्रवीण दाबणे आपल्यासाठी प्राइज आहे राहुल भोईर यांच्याकडून. जर आपण झेल टिपला एका हातात तर तुला 500 रुपयाचं प्राइज. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. डॉट चेंडू. चांगला बॉल, एक रन्स कंप्लीट झाली. डॉट बॉलचे नंतर आपण पाहिले ते एक रन्स झाली. धाव फडकावरती धावा 2 लागतात. पहिलं षटक पाहायचं आपल्याला. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं 52 धावा मांगरूळ संघानं मैदानावरती जबरदस्त बॅटिंग केली. खरं तर मनोज पाटील ज्यानं आक्रमक खेळ केला आणि जवळ त्यानं 5 षटकार ठोकले आणि 5 षटकाराच्या मदतीने 2 चौकार 44 धावेचं योगदान खेळी मैदानावरती साकारली पहिल्या मॅच मध्ये. बॉल चांगला वेगवान, पडल्यानंतर अगदी थोडासा डीप राहिला, मात्र अनिल मात्र बीट होत आहे. डॉट बॉलची समाप्ती. टीमची टोटल एकूण सध्या तरी 2 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपात रन्स येते. सिंगलच्या माध्यमातून आता सध्या संघ पुढे चाललाय, परंतु या खेळपट्टीवरती धावा बनवायच्या असते तर तुम्हाला मोठे फटके दाबावे लागतील. चौकार षटकार फार महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये, मग टेनिस बॉल असो किंवा रबर बॉल असो. परंतु पाहायचं आता निलेश जाधवकडे सगळ्यांची नजर आहेत, कारण निलेश जाधव एक आक्रमक खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला सीझन मध्ये ज्यानं आक्रमक खेळी केली तो अनिल मात्रे देखील थोडा शांत आहे. पाहायचं नेवाई पाडा टीम 4 ओव्हर मध्ये किती रन्स बनवत आहे. बॉल चांगला, पडल्यानंतर पुन्हा डीप राहिलाय. यष्टी रक्षकाच्या हातात बॉल सापडत नाही. रन्स आली 22. एक सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती 4 रन्स. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची टोटल फक्त 4.
4 रन्स पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. काकडबचं हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. रबर बॉल स्पर्धेसाठी कॉन्क्रीट खेळपट्टी. बॅक साईडला खेळायचं होतं. बॉल पडल्यानंतर लेग स्टंपच्या थोडासा बाहेर गेला, परंतु पंचांनी स्वैर घोषित केला. 69 रन्स वाढतात टीमचे टोटल. सध्या नेवाळपाडा टीम 5 वरती आहे. चांगली लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर तुल्यबल मलंगडातले दोन्ही संघ आहेत. तर मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. अध्यक्ष महेश दादा गायकवाड चषकाचं शानदार पर्व. 3 दिवस सलग चालणारी क्रिकेट स्पर्धा. 36 संघांचा समावेश. प्रवीणसाठी संधी. एका हातात बॉल जरी पकडलं तरी 500 रुपये. टीम टोटल सध्या धावफटकावरती धावा लागलेत 6 रन्स. 5 धावा अतिरिक्त. फक्त बॅट मधून एकच धावा आली. ज्या नेवाळीपाडा टीम कडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे, चांगल्या खेळाची अपेक्षा आहे, परंतु आतापर्यंत ते दोन्ही बॅट्समन सलामीवीर शांत बसलेत मैदानावरती. बॉलिंग अटॅक दुसऱ्या बाजूने सेलारपाडा टीमनं आक्रमक दाखवलाय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या मॅच मध्ये. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मैदानावरती सुरू असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॉल चांगला पुन्हा एकदा बॉडीवरती. 1 रन्स अतिरिक्त अजून येणार लेग बाय स्वरूपामध्ये. आणि टीमची टोटल धावफटकावरती 7 मधून 6 धावा एक्स्ट्रा स्वरूपातल्या. आणि फक्त एकच धाव बॅट मधून आली. पाहिजे किती अपेक्षा आहेत एक खेळाडूंकडनं. मात्र आतापर्यंत तरी शांत सिंगलला फक्त त्याने प्राधान्य दिलंय. निलेश जाधवचा फटका स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉल जोपर्यंत फील्ड केलाय थ्रो करणार तोपर्यंत इथे दुसरी धावेचा प्रयत्न होता. संधी होती रनआउटची, परंतु 2 धावा झाल्या कंप्लीट. 2 धाब्याने टीमची टोटल 9 या धावसंख्येवरती. सुरेख खेळ मैदानावरती पाहायला मिळाला सेलारपाडा टीम कडून. कारण गोलंदाजी अटॅक त्यांचा भरपूर चांगला आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्यांचं देखील स्वागत करूया. खूप चांगली वाहिनी तुम्ही पाहतायत. क्लॅरिटी क्वालिटी त्यांच्याकडनं भरपूर चांगली मिळते. आणि सध्या तरी अध्यक्ष ट्रॉफी मध्ये त्याची पूर्ण टेक्निकल टीम मैदानावरती सज्ज आहे. 1 रन डबल साठी धावतायत. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउट आत्महत्या. आणि अनिल मात्रे बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागला मैदानावरती नेवाळपाडा टीमला. रन संख्या इथे धावा फलकावरती 11 रन्स लागलेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना 11 रन्स अपेक्षा भरपूर आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की या खेळपट्टीवरती धावा बनताना पाहिला. कारण 52 धावा पहिल्या मॅच मध्ये मांगरूळ संघानं कुठल्या, त्याच्यातनं 44 धावा मनोज पाटील एकट्यानं कुठल्या. आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना समोर होता संघ गोरपे. बॉल आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 12 रन्स. हर्षदचं शतक देखील चांगलं राहिलं. पहिल्या ओव्हर मध्ये 4 रन्स आल्या होत्या. चांगला बॉल आहे. समोर खेळतायत शॉर्ट लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जाईल जोपर्यंत बॉल उचलेल फेक करेल. सिंगल आली. ओव्हर समाप्त होत आहेत. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावा झाले 13 नेवाळीपाडा टीम. आणि आता मॅच सुरू झाली आहे. दुसरी मॅच चालू आहे. पकड्याचा पाडा टीमला इन्व्हाइट करेल टॉस साठी. आणि त्याचबरोबर गावदेवी चिंचवली टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. जनमान नेवाळी पाडा वर्सेस. अपेक्षा हीच आहे त्याच्याकडनं की जास्त मोठे फटके निलेश जाधवच्या बॅट मध्ये पाहायचे आहेत. कारण एक अनुभवी खेळाडू आहे. गेली बरीचशी
बॉल चांगला होता, पॅड वरती अपील थोडस हलकं, पायचं एक सिंगल. लेग बाय स्वरूपामध्ये रन्स आली, एक रन्स बरोबर टीमची टोटल 20 या धावसंख्येवरती. आता धावांचा वेग आणि गती वाढवावी लागेल, कारण मैदानावरती 4 षटकामध्ये 45 ते 50 टार्गेट मी तरी म्हणेन एक फायटिंग टोटल असू शकतं, आणि त्याच दिशेने त्यांना जायचं असेल तर नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. बॅट्समन तुम्ही पाहता स्ट्राईक एंडवरती विजय जाधवच्या बॅट मधून तडाखा, पहिला बॉलवरती त्यांना उद्घाटन केलं, खरं तर स्वागत केलंय आणि षटकाराबरोबर अकाउंट ओपन केलंय. विजय जाधव 6 रन. दोन बंधूंची जोडी सध्या मैदानावरती आक्रमक खेळ. सध्याच्या फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं टेनिस बॉल मध्ये देखील हाकार माजवला. जानमान नेवाईपाडा टीम मैदानावरती नीरज जाधवच्या संघानं आक्रमक खेळ केला, आणि यंदाच्या सीझन मध्ये जे नीरज जाधवचं स्वप्न होतं ते खऱ्या अर्थानं कंप्लीट झालं. अनिल मात्रेला बाईक मिळाली. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. विजय जाधव ज्यानं षटकारानं सुरुवात केली, किती आक्रमक खेळाडू असेल याचा परिचय मैदानावरती दिला, आणि काय जबरदस्त सुरुवात केली. 26 लॉस ऑफ 1 विकेट. एक खेळाडू बाद झालाय. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती. तोच बॉल, तशी दिशा, तीच लेन, तेवढा साईट, तोच फटका आणि डॉट बॉल. काय कमबॅक चाललाय मैदानावरती. एक षटका जरूर आला, त्यानंतर इथे कमबॅक झालाय. अजून एक मोठा फटका, मात्र यावेळी स्विच टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलो, शेल ड्रॉप, आणि मैदानावरती विजय जाधव होता जो आक्रमक खेळाडू आहे. सोपा झेल नव्हता कदाचित, कारण पावसाळी स्पर्धा म्हटलं की ग्राउंड एवढा चिकट असतो, ओला असतो, त्यामुळे पायांची ग्रिप पकडणं कठीण असतं, बॉडी बॅलन्स करणं कठीण असतं नक्कीच. आणि बॉल हातात रबर बॉल असल्यामुळे हातात जो ग्रिप आहे ती मिळत नसते, आणि तेच झालं नेमकं. झेल ड्रॉप झाला आणि ओव्हरची समाप्ती, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 लॉस ऑफ 1 विकेट. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये राहुल बोरे यांच्याकडून. गोलंदाज तयार प्रवीण. चांगली बॉलिंग, अजून एक चांगला बॉल फेकलाय, परंतु एक रन्स त्या ठिकाणी कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि 3 धावा देखील कंप्लीट केल्या. रबर बॉल मध्ये निलेश जाधवला देखील संधी आहे. 2 षटका जरी त्याने मारले मैदानावरती तरी त्याला 500 रुपयाचं प्राइज. खरं तर अध्यक्ष महिदादा गायकवाड यांच्याकडनं ते प्राइज असेल. प्रवीणसाठी देखील संधी आहे. प्रवीणला 1000चं प्राइज आहे. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, धावा फलकावरती 30 रन झाले. अद्याप 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 10-15 तरी रन्स यायला हव्यात. एक सिंगल आली 22 स्वरूपामध्ये. धावा फलकावरती 31 धावा, 31 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राइक पंच तुम्ही पाहतात शशांक पाटील, पंच तुम्ही पाहतात रमेश मात्रे मेक्यादा, आणि तिसरे पंच प्रसाद सहस्त्रबुद्धे. बॉल अगदी खाली आहे, बॅट खूप उंचावरून फिरते. सेम कंडिशन पाहायला मिळाली 2 वेळा. खरं बॉल पडल्यानंतर डीप राहिला. बॉल
पेक्षा बॅट खूप उंच होती आणि तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता बॉल बॅट पेक्षा खूपच उंच राहिली. डॉट बॉलची समाप्ती, शेवटचं अंतिम षटक आहे. डॉट बॉल त्यांच्यासाठी खूप कठीण होणार आहेत कारण 45-50 मी सांगितलं टोटल व्हायला हवी. 40 तरी निदान 4 षटकामध्ये बनायला हवी. नेवाईपाडा टीम गोलंदाजी चांगली आहे. बॉल चांगला, नीलज जाधव च्या बॅट मधून येतोय षटकार. काय आक्रमक खेळ, शांत होता कधीपासून. 38 त्याच्या बॅट मधून दुसरा षटकार आलाय. नीलेश जाधव नाम ही कुछ काफी है. नीलेश जाधव मैदानावरती बरसले 2 षटकार त्याने ठोकलेत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. डॉटची समाप्ती, ओव्हरची समाप्ती. 4 षटक कंप्लीट होत आहेत आणि 38 रन झाले. 39 धावेचं टार्गेट उभं केलंय ते शेलारपाडा टीम समोर. चला पागड्याचा पाडा टीम आपण टॉस साठी या. कॅप्टन आणि त्यानंतर गावदेवी चिंचवली कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. चला स्पीड करा थोडस सगळ्या, कारण सुरुवातीला सकाळी मॅच ऑलरेडी लेट सुरू झाल्या त्यामुळे आत्ता जास्त वेळ घेऊ नका आणि विनंती करेल आता दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण लगेच टॉस साठी यावं. ग्रामीण टेनिस cricket.in तुम्ही पाहतायत चे फाउंडर तेजस मात्रे, तेजस बोईर मानेरे आणि त्यानंतर त्यांची पूर्ण टेक्निकल टीम रंगा बिल्ला, साहिल आणि राजा. चला कॅप्टन आलेले आहेत. खरे तर आपण पाहतो रुपेश दादा भगत यांचं देखील आगमन झालंय. चला कॅप्टन या आपण दोन्ही कॅप्टन चिंचवली आणि चला नेवाईपाडा नीरज जाधव लगेच शतक लावून घ्या. रुपेश दादा भगत वेलकम, स्वागत आहे. या टॉस साठी आलेत आणि चिंचवली कॅप्टन आपण लगेच जॉईन व्हा. चला विकी. चला कॅप्टन देखील आलेले आहेत या ठिकाणी. मलंगडचा वंडर बॉय विकी मात्रे, चिंचोली कॅप्टन तेजस बोर. चला टॉस करून घ्या आपण. सर तेजस बोरचा शुभांश टॉस केला जातोय. 4 ओव्हर आहेत, 4 ओव्हर 4 षटक 4 गोलंदाज. टॉस विन पागड्याचा वाडा टीम. डिसिजन आम्हाला कळवायचा आहे. मॅच संपल्यानंतर लगेच मैदानात उतरायचं आहे. शेलारपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सलामी जोडी मैदानावरती प्रवीण आणि त्याच्या सोबतीनं गेलाय बॅट्समन नाही नॉस्टॅक एंड 32 सेकंडला प्रवीण गोलंदाज तयार. हो अतिरिक्त कुसाल एक्स्ट्रा, परंतु पंचांचा इशारा वाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 1 for the ओव्हर असा इशारा देखील आलाय पंचांचा, कारण एका ओव्हर मध्ये तुम्ही फक्त एकच बाउन्सर करू शकता आणि एक बाउन्सर झाले. वाईटचा इशारा देखील आला पंचांकडून. अतिरिक्त रन्स वाढलेत. 1+1
धाबा फटक्यावरती 2 धाबा. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. अजून एक अतिरिक्त 3 धाबा अतिरिक्त स्वरूपामध्ये शेलारपडा टीमच्या अकाउंट मध्ये आल्यात. जिंकण्यासाठी 39 टार्गेट आहे. ऑल यावेळेस थोडासा उसळी घेणारा होता. लेंथ लाईन फार महत्वाची. तुम्ही रबर बॉल खेळता किंवा टेनिस बॉल खेळता त्याच्यामध्ये तुमचा टप्पा फार महत्वाचा आहे. गुडले स्पॉटवरती चेंडू पडला तर कधी डीप ठेवता आला पाहिजे तर कधी बाउन्स करता आला पाहिजे. सध्या तरी आपण जेच्या माध्यमातून तेच पाहिलंय. नैनेश टॅकेटवरती वाईट थोडासा लाईनच्या बाजूला बॉल फेकला आणि एक धाव त्या ठिकाणी आली. कदाचित बॅटला जर बॉल लागला नसता तर कदाचित वाईटही होऊ शकला असता. एक अतिरिक्त रन्स आणि आता पावसाची जोरदार हजेरी मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू असताना धाबा फडक्यावरती धाबा लागलेत 4. बॅट हातात निसटली. मी आताच म्हटलं की पाऊस आलाय आणि त्या पावसाचा फायदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त होत असतो. आणि आता एका बाजूला पहिला हाताची ग्रीप निसटली. बॉल हातातनं बॅट भरपूर वेगाने बाहेर गेली. टोटल सध्या तरी आपण पाहतोय धावपळकावरती फक्त 4 धावा लागलेत. धावसंख्या 4. टीम टोटल लक्ष गाठायचं 39 धावेचं. संदीप ठोंबरे मॅच एन्जॉय करतात. मनोज ठोंबरे आमचे मित्र मॅच एन्जॉय करतात. गटारी स्पेशल कारण आजपासून बऱ्याच जणांची गटारी सुरू झाली. गटारी खरं तर त्या लोकांनी साजरी करायला हवी जे महिनाभर उपवास पकडणार आहेत. परंतु गटारी 100% लोक गटारी करतात. त्याच्यातनं 70% तरी लोकांना उपवास नसतो तरी सुद्धा त्यांची गटारी जोरदार असते. प्रदीप दादा मडवी यांची दरवर्षीची गटारी असते परंतु यावर्षी ग्राउंड वरती गटारी होणार आहे. व्हाईट बॉल. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक फार दूर आहेत. सहा धावा धावपळकावरती अगदी शांत स्कोर आहे. सात धावा झाल्यात स्कोर बोर्ड वरती. चांगला बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज त्याला बीट करतोय. लक्ष मोठं नाहीये फक्त बॅटिंग व्यवस्थित व्हायला हवी. सिंगल डबाचा जरी विचार केला असताना तरी सुद्धा प्रत्येक ओव्हरमध्ये 10-12 रन्स इझिली येऊ शकले असते परंतु बॅट्समन चौकार षटकाराच्या प्रयत्नामध्ये वारंवार बीट होतोय. हीच तर फार मोठी चूक केली शेलारपडा टीमच्या बॅट्समननं.
डॉट चेंडू. एक सिंगल डबल आता काही फरक पडणार नाहीये नेवाळपाडा टीमला, कारण लक्ष फार मोठं आहे. लक्ष ऑलरेडी मोठं नव्हतं, परंतु ज्या प्रकारे बॅटिंग केली त्यामुळे आता कुठेतरी मॅच मध्ये त्यांना संघर्ष वाढलाय. पहिला ओव्हर पासून जरी सिंगल डबल रन्स घेत राहिले असत्या, ओव्हर मध्ये 10 रन्स जरी आले असते तरी मॅच इझिली सेलापाडा टीमच्या हातामध्ये येऊ शकले असते. परंतु काय केलंय, प्रत्येक फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पावसाळी स्पर्धा 2 धावा कंप्लीट होतात. तिसरीचा प्रयत्न आणि ओव्हर थ्रो, अजून 1 रन्स, 3 धावा येतात. प्रवीण साठी प्राइस आहे 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 चौकार, 2000चं प्राइस आहे. अकरा रन्स आल्या. अद्याप 28 धावा पाहिजेत. ओव्हर मध्ये 2 षटक आहेत, एवढं टोटल टार्गेट नाहीये. आज 14 तर टोटल सरासरी आहे. प्रति ओव्हर 14.00 ही सरासरी गाठायची आहे. नक्कीच मी सांगेल की मॅच अद्याप संपला नाहीये. या ओव्हर मध्ये 10-12 रन्स जरी आले ना तरी शेवटच्या ओव्हर मध्ये 12-14 रन्स काढू शकतील. चला जास्त वेळ घेऊ नका. 2 षटकं कंप्लीट झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर इथे धावा झाल्या त्या स्कोर बोर्ड वरती फक्त आणि फक्त 11. 28 धावेची गरज आहे. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. जेवढा पाऊस जोरात तेवढा छोटा खिलाडी सिंगल न काही फरक पडणार नाही. मी ऑलरेडी सांगितलं शेलारपाडा टीमला. शेलारपाड्याची चूक कुठे झाली ती मी सांगितलं की प्रत्येक बॉल मध्ये त्यांना सिंगल डबल घ्यायचीच होती, परंतु तसं न करता मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये राहिले आणि आता मॅच मध्ये दबाव वाढत चालला. 11 मध्ये पाहिजेत ते 27 रन्स. अकरा बॉल मध्ये पाहिजेत आता 27 रन्स. 11-27चं समीकरण. आज फ्रायडे, पहिलाच दिवस या स्पर्धेचा. एकूण 3 दिवस ही स्पर्धा चालणारे अध्यक्ष ट्रॉफीची. बॉल चांगला आहे. पडल्यानंतर डॉट. न्यू बॅट्समॅन मैदानावरती. अक्षय नॉस्टेक एंडला. नैनेश स्ट्राईक एंडवरती. मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम शेलारपाडाला. इथनं या ओव्हर मध्ये एकाच जरी मोठा फटका आला, षटकार किंवा चौकार, परंतु बॉल पडल्यानंतर डीप राहतो. जेवढा बॉल वेगाने पडला तेवढा वेगाने निघून चाललाय. खेळपट्टीवरती पाऊस पडला की बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहतो आणि खूप वेगाने बाहेर निघतो. राहिलेत बॉल आता 9 चेंडू 27. 9 बॉल मध्ये 27. अजून एक डॉट. लगातार एका पाठोपाठ बीट झालाय नैनेश, परंतु आता 8 मध्ये 27. मी तरी सांगेल की आता सामना नेवाळीपाडा टीमच्या बाजूने जास्त मजबूत झाला. युट्यूबच्या माध्यमातून संदीप दादा मडवी माल हे देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत. पंच स्टंप सारखे करा. मेन पंच नाही, गटारी संध्याकाळी आहे.
बॉल चांगला, फटका देखील चांगला आहे, परंतु इथे एक रन झाली कंप्लीट. ग्राउंड वरती गवत खूप वाढलंय, त्यामुळे कदाचित बॉल पडल्यानंतर जागेवरतीच बसून जातो. एक 2 धावा पुन्हा आल्या, राहिलेत एकच आली, 1 रन आउट झाला. सव्वीस धावेची गरज अंतिम षटकामध्ये. चला, शेवटच्या षटकामध्ये गरज आहे ती 26 धावेची. इथनं शेलारपाडा टीम टॉप गिअर मैदानावरती टाकावा लागेल. न्यू बॅट्समन मैदानावरती आहेत. चला, मॅच मध्ये आता मी तर म्हणेन की औपचारिक तर राहिले 4 मध्ये 26, 4 षटकार मारून इथे मॅच जिंकणं कठीण होणार आहे. फक्त औपचारिकता आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहतो टॉस जिंकलं पाकड्याचा पाडा टीमनं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय चिंचवली टीमला. चला, चिंचवली टीम आणि पाकड्याचा पाडा टीम आपण रेडी व्हायचंय. फक्त मॅच मध्ये औपचारिकता राहिली आणि आता मॅच पूर्णपणे एकतर्फा झालाय. यू आर वॉचिंग वन साइड मॅच. जनुमान नेवाई पाडा टीम मैदानावरती वर्चस्व गाजवतोय. मी सुरुवातीला सांगितलं की नेवाई पाडा टीमची गोलंदाजी अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे आणि 38 धावा त्याने डिफेन्स केल्यात. या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी केली.